Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In previous video, we had seen the meaning of rational indices, that is where 1 by n or m by n असे जरी रॅशनल नंबर इंडेक्समध्ये असतील तर त्या नंबरचा मिनिंग काय होतो, त्या नंबर्सला आपण काय कसं रीड करणार आहे हे आपण काय बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. त्याच्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्यूब आणि क्यूब रूट. आपलं जे चॅप्टरचं नाव आहे इंडायसेस आणि अँड क्यूब रूट, त्याच्यापैकी आपण इंडायसेस कंप्लीट केलं आहे. आता काय राहिलं आपलं क्यूब रूट. बट बिफोर क्यूब रूट वी जस्ट रिकॉल और जस्ट रिमेंबर व्हॉट इज अबाउट स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट बघितलं आपण, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. 5 स्क्वेअर इज इक्वल टू काय 25, देन स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5, राईट. त्याच्यानंतर बघा -5 स्क्वेअर इज ऑल्सो 25. सो इन दिस केस रूट 25 इज -5, राईट. मग आता बघा एक सिंगल नंबर आहे 25, पण त्याला दोन रूट लिहू शकतो आपण, आयदर 5 और -5. मीन्स every positive real number has 2 square root. One is positive and other is negative, right? So we can write every positive real number has 2 roots. Again one is positive and other is negative. Again what is about 0? Square root of 0 is 0. Square root of 0 is always 0 because 0 square is 0. So square root of 0 is 0. Okay. Now dear student, main portion of this video is cube and cube root. Main part जो आपल्या या व्हिडिओचा तो काय क्यूब आणि क्यूब रूट. त्यापैकी आपण आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपण बघितलं. आता क्यूब आणि क्यूब रूट काय पाहू, त्यांचे काय प्रॉपर्टीज आहे ते पाहू. आता क्यूब फर्स्ट बघू आपण. क्यूब हाऊ क्यूब इज कॅल्क्युलेटेड. क्यूब कसा काढला जातो, इफ वी मल्टिप्लाय एनी नंबर इट सेल्फ बाय 3 times, 5 × 5 × 5, देन दिस इज रिटन ॲज 5⁻3. किती लिहिणार 5⁻3. पॉवर किती घेणार 3. स्क्वेअर असेल तर किती घेतो आपण 2, तसे 3. आता हे कॅल्क्युलेट केलं 5 × 5 25. 25 5 जा 125. सो 5 क्यूब इज 125. In this way we can calculate the cube of any number. त्याच्यानंतर -7 × -7 × -7. आता काय -7 × -7 × -7 याला काय -7 क्यूब. आता मायनस किती वेळेस आपलं मायनस × मायनस मायनस का होतं प्लस. अगेन वी गेट मायनस. म्हणजे हा जो नंबर आहे हा काय येणार आहे, याचा क्यूब काय येणार आहे मायनस येणार आहे. स्क्वेअर आपण बघितलं, स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह, बट हिअर क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह, क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह, क्यूब ऑफ 0 इज 0, राईट. मग आता इथे किती 7 क्यूब, 7 × 7 × 7. 7चा स्क्वेअर किती 7चा स्क्वेअर 49 × 7. 7 9 जा 63, 6 कॅरी, 7 4 जा 28, 28 and 6 34, 343. सगळ्यांनी 30पर्यंत क्यूब लर्न करायचे, 30पर्यंत टेबल लर्न करायचे, 30पर्यंत स्क्वेअर लर्न करायचे सर्वांचे, जे तुमच्यासाठी काही तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे. तुमचे एक्झाम्पलची ॲक्युरेसी आणि स्पीड वाढवणार आहे. बरं. त्याच्यानंतर बघा 3/2 × 3/2 × 3/2 मीन्स 3/2 क्यूब. याला काय करणार आपण 3 × 3 × 3 मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर × 2 × 2 × 2. किती 3 × 3 9 9 9 × 3 27 and by 28, isn't it? त्याच्यानंतर बघा काय काय बघितलं आपण, फ्रॅक्शनचा क्यूब बघितला, इथं निगेटिव्ह नंबरचा क्यूब बघितला, क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह, क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर बघा
जस्ट आपण एक्झाम्पल घेऊ. फाइंड द क्यूब ऑफ 0.4 क्यूब. किती मग आता 0.4 क्यूब 0.4 क्यूब इज रिटर्न आहे 0.4 इंटू 0.4 इंटू 0.4. आता 0.4 याला ट्रीट काय करू आपण, फोर ट्रीट करायला. 4 समजा आधी 4 इंटू 4 इंटू 4. 4चा क्यूब किती 4 4 जा 16 16 4 जा 64. आता डेसिमल प्लेसेसची काय होईल, ॲडिशन होईल, मल्टिप्लाय करतो ना आपण. इथे 1 प्लेस 1 2 प्लेस आणि 3 प्लेस. मग काय करायचं, काउंट फ्रॉम राईट टू लेफ्ट 1 2. इथे 2ला समजा म्हणून एक 0 घेणार आहे 0.0. आता बघा इथे प्लेस डेसिमल प्लेस किती प्लेसेस प्रिफर होता 1 प्लेस बरोबर. क्यूबमध्ये किती झाला 3 प्लेसेस म्हणजे 3 टाईम्स होणार आहे. याच्यावरून आता आपण काय सेकंड समजा आपण काय घेतलं, फाइंड क्यूब ऑफ 0.2 क्यूब. 0.2 क्यूब काय 0.02 0.02. आता काय जस्ट ट्रीट ॲज 2 2 इंटू 2 इंटू 2 8. आता बघा डेसिमल प्लेसेस किती होईल, इथे 2 प्लस 2 4 प्लस 2 6 म्हणजे 1 2 3 4 5 6. इथं डेसिमल आणि हा 0 म्हणजे किती प्लेसेस झाले 6 प्लेसेस. म्हणजेच काय होणार आहे 3 टाईम्स. डेसिमल प्लेसेसचं किती मल्टिपल होणार आहे 3 टाईम्स. इथे 1 असेल तर 3 तिप्पट होणार आहे 3 टाईम्स. 2 असेल तर किती 6 राईट. या पद्धतीने लक्षात ठेवा. अजून बघा फाइंड द क्यूब ऑफ 18. 18चा क्यूब काढायचा. मग काय 18 क्यूब इज इक्वल टू 18 इंटू 18 इंटू 18. 18चा स्क्वेअर आपला जर लन असला एकदम 324 त्याला फक्त 18ने मल्टिप्लाय करायचं आहे. 18 4 जा टेबल लन असेल तर लवकर होईल. 18 4 जा 72 18 2 जा 36 36 प्लस 7 43 4 कॅरी 18 3 जा 54 54 अँड 4 58. सो दिस इज द क्यूब ऑफ 18. ओके, वी हॅड सीन क्यूब. नाव वी विल सी क्यूब रूट. आता बघा क्यूब आणि क्यूब रूट हे जस्ट काय राहणार आहे अपोजिट प्रोसेस. जसे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय अपोजिट प्रोसेस होती, सेम क्यूब आणि क्यूब रूटसुद्धा काय अपोजिट प्रोसेस राहणार आहे. 5 क्यूब इज 125. 5चा क्यूब काय 125. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 125 क्यूब रूट ऑफ 125 इज इक्वल टू 5. आता हे जे क्यूब रूट ऑफ 125 याला कसं लिहिणार आहे आपण, सर्ट्स आपल्या याच्यामध्ये ही जी रॅडिकल साईन आहे याच्या इथे काय लिहू आपण 3 लिहू, तो काय 5 राईट. मायनस 6 क्यूब इज मायनस 216 राईट. सो क्यूब रूट ऑफ मायनस 216 इज मायनस 6 राईट. म्हणजेच काय पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब रूट करेल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नंबरचा क्यूब रूट करेल निगेटिव्ह. क्यूब रूट इज सिंगल ओनली वन. पॉझिटिव्ह नंबर हॅज पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट, निगेटिव्ह नंबर हॅज निगेटिव्ह स्क्वेअर रूट. आपण स्क्वेअर रूट ते 2 बघितले होते. एव्हरी नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट, वन इज पॉझिटिव्ह अँड अदर इज निगेटिव्ह. बट फॉर क्यूब रूट पॉझिटिव्ह नंबर हॅज पॉझिटिव्ह क्यूब रूट, निगेटिव्ह नंबर हॅज निगेटिव्ह क्यूब रूट राईट. आता ही प्रोसेस कशी फाइंड आउट स्क्वेअर क्यूब रूट फाउंड कसा फाइंड आउट करणार आहे ते आपण एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. नाउ विल टेक वन एक्झाम्पल ऑफ फाइंडिंग क्यूब रूट. फाइंड द क्यूब रूट ऑफ 216. आता 216चे काय करायचे आपल्याला, आधी प्राईम फॅक्टर्स द्यायचे. याचे प्राईम फॅक्टर्स तुम्हाला ज्या पद्धतीने येईल त्याचे करा. 2ने डिवाइड केल्यावर किती येईल, 2 1 जा 2 0 8. हाफ करायचं 2ने डिवाइड करायचं. याला 2ने डिवाइड करायचं म्हणजे जस्ट हाफ करायचं. 200च्या निम हाफ काय 100. 16 हाफ इज 8. सो 108. अगेन 2 इवन नंबर आहे 2ने डिवाइड होतो. 2 याच्या हाफ कितीला आता 54. अगेन 2 इंटू 2 54. परत 2ने डिवाइड 2 इंटू
27. कोणाचे फॅक्टर्स करतो आपण 54. 2 × 27. आता बघा 2 काय झालं आपलं 27. 27 इज नॉट ए इवन नंबर, ऑड नंबर आहे. मग याला 3ने जातो का? 3 पहा 2 + 7 9. 9 3च्या टेबलमध्ये म्हणजे 3ने डिवाइड होतो. 3 9 जा 27 आहेच तुम्हाला माहिती आहे. 3 9 जा 27. सो 2 × 2 × 2 3 × 3 × 3. दीज आर प्राईम फॅक्टर्स ऑफ 216. बरं, स्क्वेअर रूटच्या बाबतीत तेव्हा तुम्ही काढलेले. आता बघा क्यूब रूट काढताना काय क्यूब रूट ऑफ 216, क्यूब रूट ऑफ 2 × 2 × 2 3 × 3 × 3. राईट. मग काय आता बघा ह्या क्यूब स्क्वेअर रूट घेताना आपण काय होतो 2 असेल तर एक जागी बाहेर घेत होतो. इथं किती पाहिजे आपल्याला 3. 1 2 3. 3चं क्यूब रूट काय 3 असेल तर काय एक जा बाहेर 2. 3 3 आणि 3 किती टाईम्स आहे 3 टाईम्स. क्यूब घेताना आपण 3 टाईम्स घेत होतो. क्यूब रूट घेताना काय असेल 3 टाईम्स असेल तर क्यूब रूटच्या बाहेर काय 1 टाईम. सो दिस इज क्यूब रूट. किंवा सेकंड मेथड बघा, ऑर सेकंड मेथड टेक्स्टमध्ये असे दिलेली, तुम्हाला जी वाटली ती करा. 216 2 × 2 × 2. एकच मेथडने लिहायचं आहे एक आन्सर, फक्त एकच मेथडने तुम्हाला सांगून देतो. 2 × 3 काय केलं एक 2 × 3 2 × 3 म्हणजे 6 × 6 × 6 6 क्यूब असं लिहिलेलं आहे. आणि देअरफॉर क्यूब रूट ऑफ 216 इज 6 असं लिहिलं. बरं, हे मला सोपं वाटतं, जरा चांगलं वाटतं म्हणून मी हे सांगतो आहे. तुम्ही टेक्स्टमध्ये अशी मेथड आहे, या मेथडने तुम्ही करू शकता. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड क्यूब रूट ऑफ 0.125. आता बघा क्यूब रूट ऑफ 0.125 त्याला काढू शकतो आपण. 125 त्याला फ्रॅक्शनमध्ये आपण असं लिहू शकतो. दिस इज कॉल्ड डेसिमल फ्रॅक्शन, दिस इज कॉल्ड व्हल्गर फ्रॅक्शन. व्यवहारी अपूर्णांक हा दशांश अपूर्णांक. राईट. आता बघा 125 याला काय क्यूब रूट ऑफ 125 क्यूब रूट ऑफ 1000. जसं आपला रूल आहे इंडायसेसचा A/B रेज टू M, A/M B/M, तसं इथं A/B रेज टू 1/3 मीन्स क्यूब रूट काय करू 1/3 बघितलं ना आपण, दॅट इज क्यूब रूट ऑफ A क्यूब रूट ऑफ B. राईट. असं यूज करू शकतो. आता क्यूब रूट ऑफ 125 काय 5 क्यूब. हा कोणाचा क्यूब आहे 10 क्यूब. सो क्यूब रूट ऑफ 0.125 5 क्यूब. अच्छा क्यूब रूट काय आता 5 क्यूबचं क्यूब रूट ओनली 5. इथं याचं काय 10. राईट. सो 0.5 इज द क्यूब रूट ऑफ दिस. एक गोष्ट लक्षात घ्या की क्यूब आणि समजा ए क्यूबचं क्यूब रूट काय ए किंवा क्यूब रूट ऑफ ए क्यूब असा घेतला, हे सुद्धा काय ए. दोघांचा मिनिंग काय सेम. ओके. आता आपण पाहू प्रॅक्टिस सेट 2 3.3. फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फर्स्ट वन इज 8000. तेव्हा 8000चे काय फॅक्टर 8चे फॅक्टर काय 2 आणि 3 झिरो आहे म्हणजे काय 20 × 20 × 20. बरं, ऑबियस आपण ॲट ए साईट आपण पाहिल्याबरोबर आपण सांगू शकतो की 8 हा कोणाचा क्यूब आहे 2चा 2 क्यूब 3 झिरो डिस्ट्रीब्यूट करून टाकले. बरोबर, म्हणजेच काय देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू काय क्यूब रूट ऑफ 20 × 20 × 20 किती 3 टाइम्स. बाहेर काढताना काय 1 टाइम्स. 3 टाइम्स आहे तर क्यूब रूट घेताना किती होईल आपलं 1 टाइम. सो क्यूब रूट ऑफ 8000 इज 20. त्याच्यानंतर बघा सेकंड 729. कोणता नंबर आहे ऑड नंबर आहे 2ने डिवाइड होणार नाही. आपण पाहू आता 3ने होतो का 7 2 9 9 9 9 18. बरोबर
इथं आपण अँटिना मेथडने याचे फॅक्टर्स करून घेऊ. 3 2 जा 6, 1 रिमेन, 3 4 जा 12 and 3 3 जा 9. Again 2, again 3 8 जा 4, आपलं 3 8 जा 24, 3 1 जा 3, 3 8 जा 24, जस्ट डिवाइड करायचं. 3 किती, 3 2 जा 6, 2 राहिले 27. येताना सगळ्यांना फॅक्टर्स यायलाच पाहिजे. 3 9 जा 3 3 जा 3 1 जा. बरोबर, येताना सगळ्यांना प्राईम फॅक्टर काढतात. जस्ट 3 ने डिवाइड करायचं आहे. येत नसेल तर पहा कसं येईल. 3 1 जा आपलं 3 2 जा 6 1 12, 3 4 जा 12 9 9, 3 3 जा 9. राईट, 12 - 12 काय 0, 9 घेतला आपण. बरोबर, डिव्हिजन जस्ट आपल्याला डिव्हिजन थोडी फास्ट करायची आहे. त्याच्यानंतर बघा 2 43, 3 8 जा 24, 3 1 जा 3, 3 2 जा 6 81 डिवाइड बाय 3, 3 2 जा 6, 8 - 6 2, 3 7 जा 21. इजंट इट. या पद्धतीने फॅक्टर्स करायचे. किती मग 3 × 3 × 3, हाऊ मेनी टाइम्स, 6 टाइम्स. बाय हे 3च्या मल्टिपलमध्येच येईल. 3 टाइम्स, 6 टाइम्स, 9 टाइम्स. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 729, 3 × 3 × 3 1 3. So group of 3 3, 1 3 is outside, here 1 3 is outside, 9. So cube root of 729 is 9. Next one 343. आता 343 बघा, 343 2 ने जाणार आहे का डिवाइड नाही, 3 ने, 3 + 4 7, 7 + 3 10, 10 is not in the table of 3, so not divided by 3. 4 ने, this is odd number, does not divide by 4. 5 ची टेस्ट माहिती आहे तुम्हाला काय की एक 0 or 5 in the unit place, then divide by 5. Here is 3 not divided by 5. 6, this is 6 ने जे नंबर डिवाइड होते सर्व इवन नंबर राहतात. ऑड नंबर आहे 7 4 होता. 7 4 जा 28, 6 इज रिमेन, 7 9 जा 63, 7 ने जातो. 7 4 जा 28, 7 9 जा 63. राईट, मग काय लिहिते आपण 7 × 49. अगेन 7, 49 is 7 × 7. Therefore cube root of 343, 7 7 × 7. So 1 7 is outside. So cube root of 343 is 7, और 7 क्यूब इज 343. तुम्ही जर लर्न केले तर हे तुम्हाला काय एकदम म्हणजे पाहता क्षणी येणार आहे, जे जर तुम्ही क्यूब लर्न केले तर. त्याच्यानंतर बघा 512, but here -512. First we consider 512. काय आता 512 चे फॅक्टर्स 2 2 जा 4, 1 कॅरी 11 झाली. 2 5 जा 10, अगेन 2 128, 2 64. 2 ने डिवाइड करतो याचा अर्थ काय का हाफ करायचे. 32 16, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4. राईट, किती 1 2 and 3, किती 9 टाइम्स. 2 × 2 × 2,
and therefore cube root of 512 किती जस्ट की आपल्या ह्या मेथडने घ्या 2 into 2 into 2 2 into 2 into 2 किती मग 512 8 into 8 into 8 8 cube and therefore cube root of 512 is equal to 8. Now cube root of 512 is 8, but we have to find cube root of minus 512. काय आता cube root of negative number is negative, so we get minus 8. Cube root of minus 512 is minus 8. Now next number is पुढचा नंबर बघा काय minus 2744. तर फॅक्टर्स करावं लागते याचे प्राईम फॅक्टर्स काय काय बघा 2 1 जा 2 2 3 जा 6 2 7 जा 14 राईट अगेन 2 6 जा 12 17 झाले 2 8 जा 16 1 रिमेन 2 6 जा अगेन 2 हाफ करायचं याच्या 2 3 जा आता कशाने डिवाइड होईल 343 आता आपण बघितलं ना हा फक्त कशाने डिवाइड होईल 7 ने 7 49 7 म्हणजेच काय आता फॅक्टर आपले फर्स्ट वी कन्सिडर 2744 पॉझिटिव्ह घ्या काय 2 into 2 into 2 7 into 7 into 7 so cube root of 2 into 2 into 2 किती मग आता याचा क्यूब रूट 2 7 that is 14. This is cube root of which number? Positive number, but we have to find negative, so therefore cube root of minus 2744 is minus 14. Okay, now next 6 1 last to find cube root of question number 1 32,768. आता 32,768 याचे फॅक्टर्स करावं लागेल 2 1 जा 16 2 3 जा 6 2 8 जा 16 2 4 जा 8 2 8 जा 16 2 1 जा 2 1 रिमेन 2 9 जा 18 2 2 जा 4 2 1 जा 2 4 जा 2 again not divide, so 19 2 8 जा 2 9 जा 18 1 6 जा by 8 1 9 2 2 4 जा 8 1 is here, division is not possible, so division of 0 कैसे भाग दे 0 ने 1 2 9 जा 18 2 so 2 6 जा 12 again 2 20 will 48 24 again 512 2 56 2 128 right. One 28 divided by 2 64
इकडे 32 16. तुम्ही हे खालीच करायचं, हे मी आता जागा नाही म्हणून करतोय. 2 8 जा 16, 2 4 जा 8, किती झाले बघा 2. 3च्या मल्टिपलमध्ये यायचे आले पाहिजे. 1 ट्रिपल सेकंड ट्रिपलेट, अगेन this one and this is third, again this is third and this is third. How many times? 5 times, 15 times, 2 2 2 into 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 2 2 times, 3 times, 3 6 12 9 12 and this is 15. So 32,768. Kyle, 2 into 2 into 2 सर्व 2 आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सो नो आपल्याला किती पाहिजे? 3 3च्या पेअर्समध्ये पाहिजे. याला कसं करू आपण? या पद्धतीने 2 into 2 into 2 5 5चे ग्रुप घेऊ, कारण आपल्याला 3 टाइम्समध्ये सेम क्वांटिटी लिहायची. मल्टिप्लाय बाय 3 टाइम्स. सो 5, दिस इज ऑल्सो 5 अँड लास्ट वन इज 5, right? So we get 15. किती मग 32. 2 into 2 4, 4 into 2 16, 16 आपलं सॉरी 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16, 16 into 2 32. हे पण किती 32 32, राईट? म्हणजेच काय 32,768 is equal to 32 cube, and therefore cube root of 32,768 is 32. ओके. बघा, फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण क्यूब रूट फाइंड आउट केले. तुम्ही काय करा की क्यूब काढा, काही नंबरचे क्यूब काढा आणि त्यांची क्यूब रूट काढण्याची प्रॅक्टिस करा. आता बघा इथं क्वेश्चन नंबर 2 काय दिला? सिम्प्लिफाय क्यूब रूट ऑफ 27/125. मग आता फर्स्ट वन बघा, क्यूब रूट ऑफ 27/125 काय? क्यूब रूट ऑफ 27 अपॉन क्यूब रूट ऑफ 125 काय? क्यूब रूट ऑफ 27 काय? कोणाच 3 into 3 into 3 or just it is cube of 3. 5 into 5 into 5 किती मग 3/5 is the simplest form of this. Second बघा, cube root of 16/54. 16/54, just by observation we get that both numbers are not cube numbers, not perfect cube number. मग यांच्यातून काहीतरी कॉमन करता येईल आपल्याला. आता 3 आपलं क्यूब रूट ऑफ 16ला मी काय लिहितो 2 into 8, 2 into 54 27. Note that these two numbers are not perfect cube numbers. Simplify this fraction. So 2 get cancelled. We get cube root of 8/27, that is cube root of 8 divided by cube root of 27. किती मग याचं क्यूब रूट किती? 2 2/3. 2/3 is the cube root of this root 16/54. Okay. Next last one बघा, एक मिनट, लास्ट वन. इंटरेस्टिंग बघा, क्यूब रूट ऑफ 729 is 9.
देन काय फाइंड करायचं आपल्याला, देन 0.000 राईट. आता बघा फर्स्ट मी सांगितलं होतं तुम्हाला की क्यूब रूट ऑफ 729, तर देअरफॉर क्यूब रूट ऑफ 0.000729 कितीला, आता बघा किती प्लेसेस दिले, 6 प्लेसेस बरोबर, म्हणजे 6 डिवाइड बाय 3 किती होईल, 6 डिवाइड बाय 3 दॅट इज 2 बरोबर. म्हणजे डेसिमल क्यूब रूटमध्ये डेसिमल प्लेस किती येईल, बिफोर 2 प्लेसेस, इथे बिफोर 6 प्लेसेस येतात. क्यूब काढताना आपण काय करतो, ट्रिपल करतो, तर क्यूब रूट काढताना काय करायचं, 3ने डिवाइड करायचे. 6 प्लेसेस बघा, 1 2 3 4 5 6, तर आपल्याला किती 6 डिवाइड बाय 3 म्हणजे 2 प्लेसेस म्हणजे 9, म्हणजे काय 0.09 इज द आन्सर. ओके, कनेक्टेड विथ अस.